तर भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या शस्त्रसंधी झाली असली तरी सुद्धा ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाहीये. भारतीय हवाई दलानं ट्विट करून ऑपरेशन सुरू असल्याचं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे पाकिस्तानने भारताकडून ब्रह्मोसने हल्ला केल्याचा दावा केलेला आहे. याला लष्कराची पुष्टी मिळाली नसली तरी सुद्धा नेते मात्र वक्तव्य करताना दिसत आहेत. बघूया. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. भारतीय हवाई दलाकडून स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदींच्या घरी उच्चस्तरीय बैठक. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ज्या पद्धतीनं घेतला त्याची आठवण पाकिस्तानला वर्षानुवर्ष राहणार आहे. भारताने केवळ त्यांच्या हवाई संरक्षणाला चकमा देऊन देशात प्रवेशच केला नाही तर तिकडे प्रशिक्षण घेत असलेल्या दहशतवाद्यांचे अड्डे देखील उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या प्रतिहल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानचं सर्वात सुरक्षित लष्करी तळ उडवलेलं आहे. हवाई तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली देखील नष्ट केली आहे. भारताने पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलल्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये परस्पर संमतीने शस्त्रसंधी झाली आहे. परंतु ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाहीये असं हवाई दलाकडून स्पष्ट करण्यात आलंय. ऑपरेशन सिंदूर सिर्फ एक सैन्य कार्रवाई भर नहीं है, बल्कि भारत की राजनैतिक, सामाजिक और सामरिक इच्छा शक्ति का प्रतीक है. यह ऑपरेशन आतंकवाद के खिलाफ भारत की दृढ़ इच्छा शक्ति का और सैन्य शक्ति की क्षमता और संकल्प शक्ति का भी प्रदर्शन है. हमने दिखाया है भारत आतंकवाद के खिलाफ जब भी कोई कार्रवाई करेगा तो आतंकवादियों और उनके आकाओं के लिए सरहद पार की जमीन भी सुरक्षित नहीं रहेगी. शनिवारी शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावरती हल्ले केले. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय. पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवरती आमची नजर राहील असं भारताकडून सांगण्यात आलंय. त्यानंतर रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस अनिल चौहान, तीनही सैन्याचे प्रमुख, एनएसए अजित डोवाल तसंच आयबी आणि रॉचे प्रमुख यामध्ये उपस्थित होते. ही काही राजकीय बंदी नाही, शस्त्रसंधी नाही आहे. कारण हे युद्ध नव्हतंच. ही एक चकमक होती ज्याच्यामध्ये दोन्ही देशांच्या आर्मींनी सहभाग घेतलेला होता आणि त्याच लढलेल्या होत्या. जर राजकीय नेतृत्वाला वाटलं तर तो केव्हाही युद्धबंदी फिरवू शकतो आणि आपल्याला आक्रमण करण्याचा आदेश देऊ शकतो. भारताने कारवाई करताना ब्रह्मोस मिसाईलचा वापर केल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय. त्याला लष्कराकडून अद्यापही पुष्टी मिळालेली नाहीये. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून मात्र ब्रह्मोसचा वापर केल्याचं सांगण्यात येत आहे. ब्रह्मोस मिसाइल क्या होती है, अभी आपने ऑपरेशन सिंदूर के अंदर इस मिसाइल के पराक्रम की एक झलक देखी होगी और नहीं देखी होगी तो कम से कम पाकिस्तान वालों से पूछ लेना चाहिए कि ब्रह्मोस मिसाइल की ताकत क्या है. भारताची ताकद काय आहे हे पाकिस्तानला गेल्या आठवड्याभरात दिसून आलंय. त्यामुळे पुन्हा तो भारताकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत करणार नाही. आणि जर त्याने ही आगळीक केलीच तर भारताची आर्मी आणि त्यांची ब्रह्मास्त्र सदैव सज्ज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.